खासगी आणि अभिमत कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे। नेटचा निकाल 16 ऑगस्टला जाहीर झाला तरीही अद्याप वैद्यकीय शिक्षण विभागाने गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही। खासगी अभिमत कॉलेजची फी वाढवण्यात आली असून त्यात समानता नाही। याबाबत पालकांनी पत्रकार परिषद घेतली। याला मनसेने पाठिंबा दिला असून शिक्षण शुल्क समितीने फी निश्चिती करावी अशी मागणी केली आहे। याविषयी पालकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। नीटचा तिढा सुटल्यानंतर आता खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढलेल्या फीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काही पालक आहेत जे आज सीएसटी या परिसरात एकत्र येऊन निषेध नोंदवत आहेत। अनेक मुद्दे आहेत। एका बाजूला वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सध्या सुरू आहेत, मात्र वैद्यकीय शिक्षण विभागातून योग्य त्या वेळेला मेरिट लिस्ट लावली जात नाही। दुसरीकडे एजंट्स मार्फत वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या जागा ज्या आहेत त्या लाखो रुपये घेऊन बुक केल्या जात आहेत। क्या बताएंगे, क्या मांगे रखी है आज आपने? हमने यही मांग रखी है हमारे चीफ मिनिस्टर से और शिक्षण शुल्क समिति से कि फ़ीस जो है वो अफोर्डेबल हो, एक आम आदमी जो है वो फ़ीस भर सके, ऐसी फ़ीस होनी चाहिए है। और एज़ पर रूल जो है शिक्षण समिति का 2 साल में एक ही बार फ़ीस वो भी 15% बढ़ सकती है। तो अगर पिछले साल फ़ीस बढ़ गई है तो ये साल किसी भी कॉलेज की फ़ीस बढ़ानी नहीं चाहिए। मोदी जी बोलते हैं कि मेड इन इंडिया रखिए, तो अगर हमारे बच्चे मेड इन इंडिया हैं तो उनको बाहर क्यों भेजें हम? बाहर फिलीपींस में, यूक्रेन में, चाइना में 10 से 12 लाख में पूरा कोर्स हो रहा है MBBS का। रशिया में तो सिर्फ 6 से 8 लाख में पूरा कोर्स हो जाता है। जर्मनी में मेडिकल कोर्स फ्री है। तो क्या हम अपने बच्चों को फॉरेन कंट्री भेज दें? सध्या किती रुपये खासगी कॉलेजांची फी जी आहे ती मागितली जाते आणि ज्या सगळ्या खाजगी कॉलेजांची फी वेगळी आहे, अभिमत विद्यापीठांची फी वेगळी आहे। तर काही सांगू शकत नाही कारण का DMARनी फी स्ट्रक्चर डिक्लेअर नाही केलेलं। उद्यापासून प्रेफरन्स फॉर्म फिलिंग आहे, काय करायचं काय नाही पूर्ण गोंधळ आहे। आमची मुलं डिप्रेशनमध्ये चाललेली आहेत। त्यांनी कसं म्हणजे आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? मनसेची भूमिका काय? जर प्रवेश होईपर्यंत फी निश्चिती झाली नाही तर मनसेची या सर्व बाबत काय भूमिका? नक्कीच आम्ही जर विद्यार्थ्यांवर कुठे अन्याय होत असेल तर आम्ही नेहमीच त्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पाठीशी असतो। आणि इथे अजूनही त्यांनी शुल्क समितीने जसं आपण प्रायव्हेटचे आणि जर शासकीय महाविद्यालयाचं शिक्षण समिती ते जे शुल्क ठरवते, मला वाटतं यांनी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि MCI याच्यामध्ये कुठेही कोऑर्डिनेशन नाही आहे। त्यामुळे हा अभाव झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या फेस करावं लागते। मला असं वाटतं की असलेल्या फीमध्ये मागचं जे काही फीचं स्ट्रक्चर होतं या स्ट्रक्चरमध्येच यांचे प्रवेश करावेत आणि उलट ते कमी करावेत, वाढून न देता कमी करावेत, जेणेकरून ही जे नवीन जे डॉक्टर तयार होणार आहेत ते देशाची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।